तर संध्याकाळचे आता बरोबर 5:13 झाले आहेत आणि वातावरण बघून घ्या. तर वातावरण पावसाचा असा, पाऊस पडण्याची शक्यता असा. तर पूर्णपणे मळबटा हे बघा. तर आता पावसाचे दिवस चालू झाले आहेत, हे बघा. तर पावसाचे दिवस चालू झाले आहेत पण अजून व्हाळांका साखळी फुटाक नाही. एकदा साखळी फुटली की कुर्ल्या माशांचा सीझन चालूच झाला. मग त्यानंतर सगळी लोक कुर्ले मासे धरतली. तर रात्रीची बघलास तर व्हाळानी बॅटरी दिसतले असे पूर्ण खाली वेली बघलास ना, माशांका कुर्ल्यांका असे बॅटरी दिसतले रात्रीचे. तर अजून पाऊस पडता पण अजून काय व्हाळांका साखळी फुटाक नाही. आणि कुर्ले पकडूसाठी मी एक ह्या केलंय तयार डब्यापासना. तर आता मी तुमका दाखवतोय. तर आतमध्ये ठेवलेला अजून अर्धा बनवचा हा. हे बघा, हे ठेवलंय. तर हे ढाकणं अजून बसूच आहे का. हे बघा असा ह्याच्यावर ह्या होलावर ढाकणं बसवतलं. हे पूर्ण पॅक केलं आहे. एका ढाकण नाही होता डब्यात आणि होल मारलं आहे पाणी जाण्यासाठी. आणि बघा हैसून कुर्ले आतमध्ये जातले. आणि हे बघा ह्याच्यात जा असे असं ठेवायचा. बघा ह्याना कुर्ले आतमध्ये जातले ह्याच्यासून आणि डब्यात पडतले. काय त्यांना बाहेर उभा मिळायचा ना, कारण आतमध्ये बॉटली या आणि बॉटलीचे भेगे गेले ते बघा दिसत असतले तुमका. तर ते अडकतले परत येताना. तर ह्या वलान जातले साईज छोटी मोठे पण जातले. आणि पूर्ण पॅक केलं याच्यावर ढाकण बसवचा. तर असा आया. तर असा या बनवून ठेवलंय. पाऊस पडलो का लगेच लावायचा पळात नेऊन कोंडीत. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. तर ताजा बनवलंय ना, आता पाऊस पडल्यानंतर उपयोगी या. मग व्हाळाक साखळी एकदा फुटली म्हणजे पाणी येईल व्हाळाक. त्यानंतर कोंडीत नेऊन तर लावायचा. म्हणजे त्याच्यात जे चिकनचे कोंबड्याचे आतड्या असतात ना कोंबड्याचे, ते टाकायचे त्या ह्याच्यात आतमध्ये. त्यानंतर ते कुर्ले वासाक येतात. तर बांधूचा लागता नाही तर पाण्यात वाहून जातला. तर त्यानंतर ते कुर्ले आतमध्ये जातात. बघूया मेहनत केलं कितपत गावतात काय. तर बनवून ठेवलं. अजून एक कॅन भेटला तर अजून एक बनवतलं. आणि त्या व्हाळात लावताना तुमका मी दाखवतले नक्की. तर नक्की तुमका बघू भेटतला काय कितपत होता. बघूया कसं व्हिडिओ होता. तर आताच पाऊस पडान गेलो. पूर्ण पाणी साचला. पूर्ण रस्त्यान पाणी जाय खालीपर्यंत. कारण गटार जो हा ना तो उसपाक नाही त्यामुळे. तर वातावरण आता पण पावसाचाच हा. हे बघा. आणि पूर्ण सगळ्या लोकांनी भाता पेरले नाही. तर हे बघा ते त्या साईडचे दोन आहेत त्याच्यात भात पेरलेला आणि तो खालचो पोलाकडचो. आणि ही उकळ घातलेली असं या दोन वाप्यातनी. आणि तरी पण पेरलेला भात तर बघा दिसता. हे उकळूचे असत दोन. तर हे आधीच उकळल्यानी. पूर्ण रस्ता एक चिखल हा. हे बघा खालीपर्यंत. हे बघा 2 दिवस झाले भात पेरल्यावर. ह्याच्यात एकात भात पेरलेला आणि त्याच्यात हे मोर्यांचो वापो शरद मोर्यांचो. तर ह्यो वापो हा. ह्याच्यात अजून काय लावतं ह्याच्यात उकळूचे होते वापे. तर हे वापे उकळतं. खाली चिखल बघा काय. आणि पहिलं पाऊस पडलो काय वापे भरतं ते दोन बघा. हे बघा पूर्ण. तर आताच्या पावसान भरलो पण एकदा पाऊस पडलो ना का सुकत नाही पाणी परत. हे बघा वाश येता पूर्ण हिवळान. तर खोल आहे वापो बघला असतालाच कधीतरी.
हे बघा, आणि ते चिखल झालो हा पूर्ण वळणाक सगळी माती येऊन साचली हा. हाय पण भात पेरलेला हा. तो बघा बाबलो येता गाडी घेऊन. तो बघा आता पण पावसाचं वातावरण दिसता, बघूया. तर थोड्या दिवसांनी आता हिरवळ पूर्ण पसारतली, काय हिरव्यागार वाटतला. बघा थोडा किराण पडला. हे असे वापरत ते उकळून नंतर थोड्या दिवसांनी तर इलो रुजान काय चिखल करतात, त्यानंतर लावतात. हे बघा भारी वाटतं आता कसे ह्या केल्या भारी भात पेरल्या भारी मोर येतं दिसून. तर जो माटवाचा सामान होता तर हय ठेवलेला आहे बघा असा. मागच्या वेळेस चांगला असतले. ती झडी आहे ती पुढल्यावरची ती थंय ठेवलेली आहे तात्पुरती. ह्याच्यावर कागद घालूचो असा. आता बघा त्या भिंतीर कसा गळाला बघा वरना. तर आता बघा पाऊस इलो का असो कागद बांधतात पूर्णपणे. तर मी पण पुढे झडी बांधलाय ती तुमका दाखवते. तर आता पोलार बसाक नको हा, मच्छर पूर्णपणे चावतली. ओलं ना सुकलो हा, सुकता लगेच पण तो मच्छर चावतली खाली गटारा त्यामुळे. तर केळी बघा रुजान इल्यात, किती बघा इल्यात केळी रुजान. ते तकडेसून तकडे. तर हे बघा हाय पण भात पेरलेला आहे आपल्या. पाणी बघा साचला पावसान. तर ही आता मोठी केळी मी जात आहे दरवर्षी. या बघा असं काळा दिसताना तरी पण बघा कसली भारी आता एकदम सुई. हे बघा हे भारी वाटतात पण बघा केळी हिरवेगार ना. आणि केळीच्या पानाचा जोग पण भारी वाटता. तर थंय सगळीकडे येयल्या. आणि हय हे बघा वळी केलेले असं वेल कसले तरी दिसतं इथे, कसले ते माहीत नाही. हे बघा तर ह्या भाताक 2-4 दिवस गेले ना झाले ना काय कोंब दिसतले. हे बघा असे सध्या पाऊस पाठोपाठ लागलो हा पाठोपाठ तर लगेच दिसतले. हाय बघा पाणी हा वरना येता. या बघा तर वरसून पाणी येता वर साचलेला आता. तर ही बघा ही झडी बांधलेली आहे अशी आहे ना घराच्या समोर. कारण आतमध्ये पावंडे जे आहेत ना त्यांच्यावर पूर्ण झड मारता. कारण असं पाऊस इलो ना अशी पूर्णपणे झड मारतात त्यामुळे पावंडे भिजतात. त्यासाठी ही झडी बांधलेली आहे ना. पुढे बांधूची आहे बघूया, बांधल्यास बांधू. कारण थंय आज भिजला बघा आता आणि पावंडे सुके रावले बघा पूर्ण. तर ड्रम आहे ठेवलेलो हा कारण हातपाय धुवू भेटता भरलो का. तर ते बघा पावंडे सुके रावले त्यासाठी अशी झडी बांधलेली आहे. तर बघा गावाकडे जुन्या घरांकडे ना झडी बांधली की भारी वाटता घराच्या समोर. तर अशी तर घराच्या समोर ना झडी असली चिखल बघा काय आमच्या खळ्यात उमळा माळता बघा. तर भारी वाटता झडी बांधली काय. तर तुमका बोरिंगच्या थैली माती दाखवते कसं ह्या झाली ती व्हावान गेली ती काही ना कसं पाणी जात आता. तर आता बघा लगेच रान रुजला, माडांची सोपा पडली आहेत बघा. आमची माडांची बाग अशी वाटता. हे बघा सोपा जकडे तकडे दिसतात ती पण माड असा एकच माडा. तर हे भाजी असा आणि पांढरी भाजी. आणि ही बघा बोरिंग अशी बांधलंय.
बघा अशी बोरिंग बांधलाय पिशवेन, कारण आतमध्ये हा ना तर भिजता नाही म्हणून. आणि पाईप आहे बघा असं. माती बघा सगळी बरीचशी वाहून गेली माती. हय किती होती अरे बघा, वरनं पाणी येतात आहे ना, घब झाली घब. वाहन जाऊन ती बघा थंय जाऊन साचली आणि थोडी वाप्यात गेली. तर ती तात्पुरती वय बांधलेली आहे, पाठी बांधूची सोयीन ती तात्पुरती आहे. आणि बोरिंग बघा भारी वाटतं बांधलंय बघा, कशी पद्धतशीर एकदम. हय पण केळीली आहे. तर चला व्हिडिओ आता स्टॉप करते हयच, कारण आता संध्याकाळ झाली आहे. चला व्हिडिओ स्टॉप करते. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर कोण चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला भेटा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.